हे गाईस, बरं आहात ना तुम्ही? मी चालले आहे माझ्या गावी म्हणजेच नांदूर घाटला. मी आणि माझी फॅमिली खूप महत्त्वाच्या कार्यक्रमाला आलो आहोत आमच्या गावी. चला मग तुम्हाला दाखवतो तो कार्यक्रम कसला आहे. तर गाईस, आम्हाला गावी पोहोचण्यासाठी खूप उशीर झाला म्हणून इथे कार्यक्रम चालू झाला होता. सो इथे बघा आमचे सर्व पाहुणे जमले आहेत. सो तुम्ही कमेंट मध्ये गेस करा की ते कार्यक्रम कशाचा असेल ते. सो मी तुम्हाला सांगते की माझ्या घरी सुपारी फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे. सो तुम्ही कमेंट मध्ये गेस करा की हा सुपारी कोणाची फुटती येते. चला तर मग सुपारीचा कार्यक्रम बघूया. तर इथे सर्व पाहुण्यांना हळद कुंकू लावून त्यांचा मान दिला जातोय. आता इकडे सुपारी फोडण्याची सर्व तयारी चालू आहे. तर हे गुलाबी शर्टवाले आहेत होणारे नवरदेव म्हणजेच माझे दाजी. आता तर तुम्हाला मी हिंट पण दिला, असं तुम्ही लवकर गेस करा. सुपारी फोडायला हे आमचे विजू मामा बसले आहेत. सो चला बघूया यांच्याकडून एका बुक्कीमध्ये सर्व सुपारी फुटतात की नाही. दगडाने एक एक घेऊन त्या पाचली फुलते सगळे, पण ते दगडानेच फुटतात. आता फुले हाताने फुले सो आता सुपारी फुटून रिश्ता पक्का झाला. याचं वेगळंच चाललंय. तर काय जातं, तुम्ही माझ्या बहिणीला बघा जिचं लग्न फिक्स झालंय ते. लाज वाटते अगं बाई. ये शर्मारी आहे. इकडं तुम्ही दिसते दोघी टाव 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 स्लॅपवर मारण्याचं ऊन आहे. तर गाईज, ही आहे माझी बहीण आणि माझे होणारे दाजी. सो यांची जोडी कशी तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आता यांची आम्ही सुपारी फुटली म्हणून 1-2 फोटोज काढतो. ते आमचे पाहुणे बघा किती सर्व जमले आहेत त्यांचे फोटोशूट बघण्यासाठी. माझी मम्मी आणि बहीण ऑनलाईन बघत आहे त्यांचा सुपारीचा कार्यक्रम. कार्यक्रमाला आलेल्या सर्व पाहुण्यांना टावेल टोपीचा मान दिला जात आहे.
आणि गावाकडे अशी प्रथा आहे की जेव्हा टावेल टोपी दिली जाते तेव्हा त्यांच्या शर्टवर थोडासा कलर टाकला जातो, तर इथे तीही प्रथा चालू आहे. आता होणाऱ्या नवरदेवालाही टावेल टोपीचा मानपान दिला जातो. आता मुलाच्या आईंना मानपान दिला जाते साडी देऊन. इथे मुलाच्या घरच्यांना मानपान दिलं जातंय आणि तिथे आम्ही मागे बसून जेवत होतो, कारण आम्ही ट्रॅव्हलिंग करून आलतो तर खूप भूक लागलेली म्हणून. आणि हे आहेत मुलाची बहीण. आता मुलाच्या बहिणींना साडीचं मानपान दिलं जातं.
दुपारीचा कार्यक्रम पूर्ण झाला आणि आता मुलाच्या घरचे निघाले त्यांच्या घरी. तर सर्व त्यांना आता वाट लावत आहे. बारका भाऊ माझ्या बहिणीला जाऊन बोलतो की अरे एका पोरीला नाही मिळलं म्हणून, मग सर्व तिच्यावर हसतात. कसं वाटतं रे तुझा साखरपुडा झालाय? लाजायली. तर गाईस असं काय आजचा छोटा असा सुपारीचा ब्लॉग होता. असं तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.